श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपालकृष्ण भगवान की जय। गोपालकृष्ण भगवान की जय। गोपालकृष्ण भगवान की जय। भरत राजानं पशुयोनी त्याला मिळाली होती. हरिणाच्या योनीमध्ये जो जन्म मिळाला होता त्या योनीचा त्याग केला आणि पुढचा जन्म त्याला अत्यंत पवित्र अशा घरामध्ये मिळाला. आधी त्याला 4 भाऊ होते असं सांगतात. 5वे हे पुत्र अपत्य झालं आणि योगायोगानं त्यांचं नाव सुद्धा ठेवलं गेलं भरत. परंतु या भरताला आपल्या मागचे दोन्ही जन्म लक्षात होते. तेव्हा त्यानं असं ठरवलं की आता कुठलंही प्रारब्ध पुन्हा निर्माण करायचं नाही, कुणाला काही बोलायचं नाही, कुणाला काही सांगायचं नाही. आणि म्हणून एका कोपऱ्यामध्ये बसून असायचे, कोणाशी काही बोलायचे नाहीत, कोणाला काही सांगायचे नाहीत, काही उपदेश करायचे नाही. भगवत प्राप्ती व्हावी हा एकमेव हेतू मनामध्ये होता. आणि असा जडासारखा बसून असतो म्हणून या भरत नावापुढे अजून एक उपाधी त्याला चिकटली. या भरताचे झाले जडभरत. आणि या जडभरतांची कथा आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. बाल्यावस्थेपासूनच जडभरत कुणाशी काही बोलत नाही आहेत, काही नाही, एका ठिकाणी शांतपणे बसून आहे. आईवडिलांना वाटलं की यांचं मौंजी बंधन झालं की त्याच्यानंतर तरी काही बोलतील. परंतु मौंजी बंधन झाल्यानंतर सुद्धा काहीही कुणाशी संवाद नाही, काही नाही. माता पित्यांना फार वाईट वाटलं. म्हणाले उगचच याचं मौंजी बंधन केलं, उगचच हा काही वेदमंत्र वगैरे शिकणार नाही आहे. तेव्हा आता काय करावं ह्या चिंतेमध्ये माता पिता होते. यथाकाळ त्यांनी देह ठेवला आणि आता याचे जे मोठे 4 बंधू आहेत त्यांनी यांचा सांभाळ करायला सुरुवात केली. पण असं आहे की हा जडभरत आहे, काहीच करत नाही, हा जड आहे, मंदबुद्धीचा आहे. तेव्हा याला नुसतंच खायला घालण्यापेक्षा काहीतरी काम सांगावं म्हणून शेताच्या रक्षणाकरता पाठवलं. शेताचा मळा छान फुललेला आहे. अनेक कथा जडभरतांच्या येतात. आणि त्या मळ्यामध्ये धान्य आलेलं आहे, पिकं उभी आहेत आणि चिमण्या खायला बसल्या. या जडभरतानं विचार केला की खाणारे कोण आहेत, तर खाणारा सुद्धा रामच आहे. आणि ज्यानं हे धान्य दिलंय तो कोण आहे, तो सुद्धा रामच आहे. जर खाणारा सुद्धा राम आहे आणि ज्यानं दिलंय तो सुद्धा राम आहे, तेव्हा त्यांना हकलून का द्यायचं? मी असा कोण आहे की जो यांना उठवणार आहे? सगळ्या शेताचा पक्ष्यांनी फडशा पाडला. एकदा बांधाचं पाणी शेतामध्ये घुसलं. बांध अडवण्यासाठी म्हणून त्याला सांगितलं तर ह्यानं उलटच करून ठेवलं. अशा कथा आहेत. अशा अनेक कथा या जडभरतांच्या आलेल्या आहेत. वास्तविक हे अत्यंत ज्ञानी आहेत. परंतु आता कुठल्याही प्रकारचं कर्म तयार करायचं नाही की ज्यानं पुन्हा ते कर्म भोगावं लागेल, कारण आधीचे दोन्ही जन्म त्यांना ज्ञात आहेत. आणि म्हणून एका झाडाखाली अत्यंत निर्लेप वृत्तीचे जडभरत बसलेले आहेत. आणि त्याच वेळेला असा प्रसंग घडला की सव्वीर देशाचा, सिंधू प्रदेशाचा राजा रहुगण हा कपिल मुनींची जी आपण कथा पाहिली त्या कपिल मुनींना भेटण्यासाठी म्हणून निघालाय. आणि योगायोगानं झालं असं की त्याचे जे पालखीचे भुई होते त्यातल्या एका भोयाला अचानक ताप भरला. त्याच्यामुळे आता 3 भोयांना काही ती पालखी उचलणं शक्य नव्हतं. म्हणून हे 3 भोई 4था कोणी मिळतोय का हे पाहण्यासाठी म्हणून त्या प्रदेशात फिरताय. आणि योगायोगानं त्यांना हा जडभरत दृष्टीला पडला. त्यानं बघितलं की हा अत्यंत धष्टपुष्ट आहे. तेव्हा हा योग्य आहे म्हणून याला पालखीला जोडलं आणि त्याला सांगितलं की ही राजा रहुगणांची पालखी आहे.
तेव्हा ती आपल्याला खांद्यावरती उचलून न्यायची. आता बाकीचे जे 3 जण होते त्यांना ती पालखी वाहून नेण्याची सवय होती. हा काही भोई नव्हता, त्यामुळे याला पालखी ज्यावेळेला आपण एखाद्या तीर्थक्षेत्री जातो बघा, त्यावेळेला ज्यांना तो गड चढता येत नाही त्यांच्याकरता, किंवा वैष्णव देवीसारख्या ठिकाणी डोली आहे, पालखीची व्यवस्था आहे, तर त्याच्याकरता जे भोई असतात ना, त्यांच्या पायांचा एक रिदम आहे, एका विशिष्ट गतीने ते चालतात. परंतु हा काही त्या भोयांमधला नव्हता. आणि हा जडभरत असा होता की जो प्रत्येक तत्वामध्ये ईश्वर बघायचा. तेव्हा ज्या वेळेला पालखी खांद्यावरती घेतली आणि खाली बघून हा चालायला लागला, तेव्हा एखादा किडामुंगी जर पायाखाली आली तर हा उडी मारायचा, कारण ते किडामुंगी सुद्धा भगवंतच आहेत ना, तेच तत्व आहे त्या प्राण्यामध्ये. ह्या विचारानं ते आपल्या पायाखाली येऊ नये, ह्या विचारानं हा ज्यावेळेला उडी मारायचा, त्यावेळेला पालखीमध्ये बसलेला जो रहुगण राजा आहे तो पाठीमागे जायचा, त्याचं डोकं त्या पालखीला लागायचं. असं 3-4 वेळा झालं. रहुगण राजानं पालखी थांबवायला सांगितली आणि खाली उतरला आणि म्हणाला, काय रे? या जडभरताला रहुगण राजा ओरडला. म्हणाला, काय रे, तुला देवानं एवढं चांगलं शरीर दिलंय, धष्टपुष्ट आहेस, एवढा जाड आहेस तू. म्हणाले, हा, एखादा दुबळा असता तर मी समजू शकतो, पण तुला धड पालखी उचलता येत नाही, धड चालता येत नाही. मी कोण आहे? म्हणाले, मला ओळखत नाहीस का? मी या देशाचा राजा आहे आणि तू असं वागतोस माझ्याशी, मी तुला दंड देईन. अशा अहंकारानं राजा त्याच्याशी बोलतोय. असं एकदा नाही, दोनदा नाही, 3-4 वेळा झालं. जडभरतानं राजाचं ते सगळं बोलणं ऐकून घेतलं आणि मग तो राजाला म्हणाला, राजा महाराज, तुम्ही जे म्हणताय ना की हे शरीर माझं धष्टपुष्ट आहे, दीन दुबळं नाही, मी जाड आहे असं तुम्ही म्हणालात, पण हे जाड असणं किंवा बारीक असणं म्हणाले देहाचे गुणधर्म आहेत. राजा, मी देह नाही, मी आत्मा आहे. आणि तू मला म्हणालास की मी मेल्यासारखा, मरतुकड्यासारखा चालतोयस, तेव्हा राजा एक लक्षात ठेव, जन्माला आलेला प्रत्येक प्राणी हा मरणारच आहे. केवळ जे चिरकाल टिकणार आहे ते एकमेव तत्व आहे. ते तत्व म्हणजे ईश्वर आहे, ती सद्वस्तू आहे. असा सगळा उपदेश केला आणि रहुगण राजाला लक्षात आलं की मी जे बोलतोय ना, ज्याला बोलतोय मी, असं ज्याला वेडवाकडं बोलतोय, तो कोणी सामान्य माणूस नाही. कदाचित मी ज्यांच्याकडे चाललोय ते कपिल मुनी तर हे नाहीत ना. असा विचार मनामध्ये आला. राजाच्या राजा पालखीतून उतरला आणि त्या जडभरताचे राजाने पाय धरले, त्याची क्षमा मागितली. बरं, जडभरत जे आहेत ते निर्विकार आहेत, त्यांना राजा बोलला तरी काही वाटलं नाही आणि राजानं क्षमा मागितली तरीही काही वाटलं नाही, कारण ते समस्थितीमध्ये पोचलेले आहेत. आणि राजानं त्यांना प्रार्थना केली. म्हणाला, आपण कोण आहात? आपली ओळख सांगा. मी जे ज्ञान प्राप्त करण्यासाठी म्हणून कपिल मुनींकडे चाललोय, तेव्हा मला त्या गुह्यतम ज्ञानाचा उपदेश तुम्ही करा. आणि असं सांगतात, या जडभरतानी या रहुगण राजाला उपदेश केला. त्यांनी सांगितलं, राजा, आत्मस्वरूप जे आत्मा, शुद्ध आत्मा जो असतो ना, तो तू आहेस. तू शरीर नाही, तू देह नाहीस, तू राजाही नाहीस, तू राजा नाही, तू राव नाही, तू रंकही नाहीस, तू कोणी नाही आहेस राजा, तू केवळ आत्मा आहेस. आणि हे समजण्यासाठी काय करावं लागेल? तर हे समजण्यासाठी सत्संग करावा लागेल. आणि असं सांगतात, ह्या जडभरताच्या उपदेशानं रहुगण राजा मुक्त झाला. त्यानंतर जडभरत सुद्धा परमभक्तीचं एक आदर्श उदाहरण म्हणता येईल अशा पद्धतीनं भक्ती करत त्या ब्रह्मपदामध्ये लीन झाले. जडभरत तर लीन झालेच, आणि त्याचबरोबर रहुगण राजाला सुद्धा त्यांनी त्या भगवत तत्वाचा उपदेश केला, त्यांचं दर्शन घडवलं. असं दर्शन कुणाकुणाला घडलं हे
श्रवण करण्यासाठी भागवताच्या पुढच्या कथा नक्की ऐका. आपल्याला जर या कथा आवडल्या असतील तर अधिकाधिक लोकांपर्यंत हा चॅनल पोचावा, हा आपला चॅनल आहे तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावा, यासाठी हे व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. अधिकाधिक युवा पिढीपर्यंत श्रीमद भागवत ग्रंथ पोचावा, हा या सगळ्या मालिकेमागचा उपदेश आहे. तेव्हा आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की अधिकाधिक लोकांपर्यंत हा आपला चॅनल पोचवा. तोपर्यंत गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय.